नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी बनवत आहे आंब्याचा शिरा। त्यासाठी मी घेतले आहे 1 वाटी आंब्याचा पल्प, अर्धी वाटी गावरान तूप, 1 वाटी साखर आणि 1 वाटी बारीक रवा। आंब्याच्या पल्पसाठी मी 1 आंबा घेतला होता, साधारणतः एवढ्या आकाराचा। त्यामध्ये 1 वाटी आंब्याचा पल्प निघतो। एका कढईमध्ये मी तूप टाकून घेत आहे। तूप मी अर्धेच टाकत आहे, कारण की जसा जसा रवा भाजत येईल मी तसे थोडे थोडे तूप त्यामध्ये ॲड करणार आहे। त्यानंतर यामध्ये मी रवा ॲड करत आहे। रवा हा मंद गॅसवरच भाजायचा आहे, त्यामुळे हा सर्वीकडून भाजलाही जातो आणि त्याला कलरही छान येतो। जसे की मी म्हटल्याप्रमाणे यामध्ये थोडेसे तूप मी परत ॲड केले आहे। थोडे थोडे तूप ॲड केल्यामुळे रवा छान असा भाजला जाईल। रवा भाजत आल्यानंतर यामध्ये मी आंब्याचा पल्प ॲड केला आहे। आंब्याचा पल्प ॲड केल्यानंतर पटकन हलवून घ्यायचे आहे, कारण की त्यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते। अशा प्रकारे कंटिन्यूअस हलवून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता माझ्या ह्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या झाल्या नाही। असंच थोडे हलवल्यानंतर यामध्ये मी थोडेसे गरम पाणी ॲड करत आहे। साधारण 1 वाटी गरम पाणी मी यामध्ये टाकले आहे। गरम पाणी टाकल्यामुळे शिऱ्याला छान असं टेक्स्चर येतं आणि शिरा मऊ आणि लुसलुशीत होतो। शिरा थोडा सेट झाल्यानंतर त्यामध्ये साखर ॲड करायची आहे। साखर टाकल्यानंतर त्याला कंटिन्यूअस हलवून घ्यायचे आहे। जेवढं तुम्ही छान प्रकारे हलवताल तेवढा शिरा अगदी उत्तम बनतो। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबा हा सर्वांच्या घरी हमखास आणलाच जातो। तर आंब्याचा फक्त रस न करता असे नवनवीन पदार्थ ट्राय केले तर मुलांनाही छान वाटते आणि आपल्यालाही वेगळे पदार्थ खाण्याचा आनंद मिळतो। त्यामुळे तुम्ही हा शिरा नक्की ट्राय करून पहा आणि कसा होतो हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। साखर छान त्यामध्ये ब्लेंड झाल्यानंतर मी त्यामध्ये थोडेसे राहिलेले तूप ॲड केले आहे। तुम्ही पाहू शकता शिरा अगदी मऊ आणि लुसलुशीत झाला आहे आणि त्याचं टेक्स्चरही पाहू शकता, अगदी दाणेदार दिसत आहे। आणि सोबतच कोणताही आर्टिफिशियल कलर वापरण्याचीही गरज नाही। कलरही तुम्ही पाहू शकता किती सुंदर आला आहे। आमच्याकडे तर दर उन्हाळ्यात ही शिऱ्याची रेसिपी जोपर्यंत उन्हाळा संपत नाही आणि आंबा संपत नाही तोपर्यंत बनवलीच जाते। तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।